पण मला सांग, आई जे काही बोलली ते खरं नाहीये का? ताई अगं, हाच फोटो दुसऱ्या कोणी काढला असता तर? हे बघ, समजून घे, विक्रांतच्या आईने अजून लग्नाला होकार दिलेला नाहीये आणि तुला माहितीये ना त्यांचा राग कसा आहे. अगं, मी विक्रांतच्या आजींचा हार परत करायला गेले होते तर किती गैरसमज करून घेतला होता त्यांनी. त्या घरी आल्या, आपल्या आईला किती बोलल्या आपल्यावरून. हे बघ ताई, म्हणून आईला असं वाटतं ना की तुझ्या नावाची चुकीची चर्चा नको व्हायला. पण मला सांग, मी काही लपवतेय का? मी सांगितलं होतं ना आईला की मी गेले होते विक्रांतला भेटायला, साडी सुद्धा दाखवली होती, तरी पण मीच चुकले. मला सांग अमूल्य, तुला सुद्धा असंच वाटतं का की मीच चुकीचं वागले? अगं ताई, मला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, आईला काय वाटतं ना हे महत्वाचं. आणि आपल्या आईला आपल्यामुळे जर त्रास होत असेल, दुःख होत असेल, तर आपण त्याचा विचार नको का करायला? हे बघ, तरी तुला असं वाटत असेल ना की विक्रांत तुझ्या पाठीशी उभा राहील आणि तुला त्याची खात्री असेल ना, तर मग ठीक, तू विक्रांतला भेट, मी तुझ्या पाठीशी उभी राहील, मी बोलेन तुझ्या वतीने. हे बघ ताई, मुद्दा हा नाहीच आहे की तू त्याला भेटायचं किंवा नाही भेटायचं. मुद्दा फक्त एवढा आहे की तू त्याला... आला त्याचा फोन. आता परत फोन आला तर तूच बोल त्याच्याशी. ठीक आहे, मी बोलेन त्याच्याशी. फोन का नाही उचललास ग? आणि पोचलीस का घरी? आणि साडी आवडली का सगळ्यांना? विक्रांत, मी अमूल्या बोलते. अरे अमूल्या, बोला बोला. काय मग, कुठवर आली माझ्या दादाच्या लग्नाची गाडी? करा लवकर आता. काय तुम्ही लोक पण ना, पटापट अक्षता टाका दादाच्या डोक्यावर. आणि तुमच्या ताईसाहेब कुठे बिझी आहेत एवढ्या? हा, नवीन साडी नेसून बघतायत काय? नाही नाही, तुम्हाला फोन उचलायला लागला ना म्हणून विचारलं मी. ऐक ना, आपण जरा नॉर्मल बोलूयात. नाही म्हणजे तुझा हा जो काही ओसांडून वाहणारा उत्साह आहे ना, तो जरा कमी करशील? काय झालं? झालं खूप काही आहे, पण तुला थोडक्यात सांगते. म्हणजे? आईने ताईला सांगितलंय की ह्या पुढे तिने तुला भेटायचं नाही. पण का? असं काय केलं मी? असं काय केलं म्हणजे? तू ताईला भेटलास, तिला गिफ्ट दिलंस, तिचा हात हातात घेतलास आणि हे सगळं ना आईने बघितलं. हे बघ, ती खूप चिडली आहे आणि आता तिने ताईला सांगितलं की तुला भेटायचं नाही. असं कसं? आणि त्यात काय एवढं? नाही, ते नाही कळणार तुला. विक्रांत, अरे ताई तुला सांगत होती ना की हात हातात घेऊ नकोस, तरी पण का नाही ऐकलंस तू तिचं? आणि आता आईने हा निर्णय का घेतलाय ते पण तुला समजून घ्यायचं नाहीये. हे बघ, आणि आता आईने हा जो निर्णय घेतलाय तो आम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे विक्रांत प्लीज, तू आता ताईला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि आणखी एक गोष्ट, असा कुठलाही वेडेपणा करू नकोस जेणेकरून ताईला त्रास होईल, प्लीज. मला एक सांग, तिचं माझ्यावर प्रेम आहे ना? विक्रांत, अरे तुला कळतंय का मी काय बोलतीये? का मी जे बोलतेय ते तुला ऐकूच येत नाही? मला काय वाटतंय, मी जे काही बोलतेय ना ते तुला समजून घेण्याची इच्छाच नाही. हे बघ, तू हुशार आहेस, त्यामुळे मी जेवढं सांगतेय ना तेवढंच कर. ताई, हे बघ, शांत हो. मी बोलले विक्रांतशी,
जे काही झालंय ना ते त्याला स्पष्टपणे सांगितलं. त्याला समजलं का नाही माहिती नाही. त्याला ना कुठल्या गोष्टीचं ना गांभीर्यच नाही. हे जाऊ दे त्याला. हे बघ, आईने आपल्याला जे काही सांगितलंय ना आपण ते ऐकायला पाहिजे. आधीच तुझ्या बाबतीत जे काही झालं, गौतम आला, तुमचं लग्न मोडलं, ते सगळं आईने पचवलंय. आणि आता माझी पण टीव्हीवर जी काही बातमी आली होती ती सुद्धा आईने पचवली. पण ताई, आईच्या मनात एक भीती बसली आणि ती भीती साहजिक नाहीये का? ही भीती जायला वेळ लागेल. आणि शेवटी कितीही झालं, काही झालं तरी ती भीती प्रेमापोटीच आहे ना ग, काळजीपोटीच आहे. त्यामुळे जाऊ दे. तुला माहिती आहे ना आईचा राग पटकन जातो. आणि नाही गेला ना तर मग मी बोलेन आईशी. मी, अण्णा, आम्ही दोघं मिळून बोलू. दादा, मी समोर उभा आहे आणि तरी तू पुस्तक वाचतोयस. काय झालं आता? मी आरतीला भेटायला गेलो होतो. त्याशिवाय तू दुसरं करतोस तरी काय? दादा, अरे मी खूप सिरियसली बोलतोय. बरं, ऐकतोय मी, बोल. काय सिरियसली बोलायचं? आरतीच्या आईने आम्हाला बघितलं एकत्र. हे बघ, कधी ना कधी होणारच होतं. आणि काय रे, आरतीला भेटणं हे एकच काम आहे का तुला? दादा, अरे तू प्रॉब्लेमच समजून घेत नाहीयेस. तर तिच्या आईने तुम्हाला बघितलं, हाच प्रॉब्लेम आहे ना? प्रॉब्लेम हा आहे की मी आरतीचा हातात धरला तेवढ्यात तिच्या आईने बघितलं. मग बघितलं, मग आता त्यांना नाही आवडलं ते. विक्रांत, रे ऑब्विसली कोणालाही नाही आवडणार आहे. तू घरी कोणी नसताना तिला घेऊन येतोस काय? रोज भेटतोस काय? आणि काय रे, फक्त एवढंच काम आहे का तुला? दादा, तू माझ्या बाजूने नाहीयेस का? अरे होणाऱ्या सासूबाई रागवल्यात. त्यांनी सांगितलंय परत भेटायचं नाही यापुढे. उत्तम. मी आत्ताच त्यांना फोन करतो आणि सांगतो हे बेस्ट केलं तुम्ही. आत्ता तरी विक्रांत कामाकडे लक्ष देईल. आता काय यार, आणि मला हेच कळत नाही की हातात हात धरला यात एवढं काय चिडण्यासारखं. अरे पण तुला हातात हात घेण्याची गरजच काय होती विक्रांत? अरे प्रेम आहे माझं तिच्यावर. मी एक छान गिफ्ट दिलं तिला आणि वाटलं मला हात धरावा असा. तुला वाटलं म्हणून तू काही करशील का रे? असं नाहीये दादा, पण मी हात धरला यात चुकलं काय माझं? इकडे आपली आई अटी घालते, इकडे तिची आई. दादा, तू सोल्युशन काढ काहीतरी. विक्रांत, हा प्रॉब्लेम ना मला महत्वाचा वाटत नाही. आणि दुसरं, तुझ्या उतावळेपणावर हा एकच उपाय. आणि काय सोल्युशन काढणार आहे यावर? हे जगात खूप प्रॉब्लेम्स आहेत ज्यावर सोल्युशन नाही आहेत. आणि तिच्या आईने ठरवलंय ना, काहीतरी विचार करूनच ठरवलं असेल. नको भेटूस थोडे दिवस, काय प्रॉब्लेम आहे एवढा? आणि जा आता कामाकडे फोकस कर आणि काहीतरी वाच. आणि मला पण वाचू दे. गो. दादा, आपण जाऊन भेटून येऊया का एकदा? आणि भेटून काय सांगणार आहे? मी रिक्वेस्ट करू का त्यांना की माझ्या भावाला तुमच्या मुलीचा हात हातात घेऊ द्या? काही पण बोलतोस हा विक्रांत. जा, जाऊन झोप. गुड नाईट.
झोप नाही झाली? रात्रभर रडत बसली होतीस की काय? बोलायचं नाहीये? नको बोलूस. मी काही शत्रू नाहीये तुझी आरती. सगळं तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. तरीही तुला बोलायचं नसेल, रडत बसायचं असेल तर रडत बस. पण मी जे म्हणतेय ते पटलं नाही तरी नियम बदलणार नाही आहेत. हा, ताई अगं असं काय करतेस तू? आई काल जे काही बोलली ते तुला पटलं नाहीये का? हे बघ, आपल्यामुळे आईला कुठलाही त्रास व्हायला नको. तू तिची बाजू समजून घे. मला मान्य आहे की तुला विक्रांतला भेटण्याची खूप इच्छा होती, पण जरा धीर धर. हे बघ, मी वेदांची बोलते, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. बरं चल, निघते मी. अगं बाय तरी बोलता येईल. अरे दे, थँक्यू. आजी, आरतीच्या आईने आम्हाला भेटायला मनाई केली. बरं झालं. नाही, आता मी त्यांना फोन करून सांगते की तुम्ही हे जे काही केलंयत ना, हे उत्तम केलंयत. हे असंच चालू राहू दे. आमचा गाढव मुलगा काहीच करत नाही, फक्त लग्नाचा जप करत असतो. हो की नाही? तुझ्यासारख्या मुलांमुळेच ना ती म्हण पडलीये, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. सगळे ना मला फक्त रागवत असतात. आई, दादा आणि आता तू. अरे रागवणारच ना, काय चुकीचं आहे त्यात सांग ना. विक्रांत, आरती लेक्चरर आहे, चांगला पगार मिळतो तिला, मान मिळतो. आणि हे बघ, आपल्या समाजामध्ये डॉक्टर आणि शिक्षक यांना सगळ्यात जास्ती मान मिळतो. अगं मी पण करणार आहे काम, पण आधी लग्न होऊ दे ना. ते झालं की मग पैसा, मान, सन्मान सगळं कमवीन. तू कर ना आईला कन्व्हिन्स. तुझ्या आईच्या जागी जर का मी असते ना विक्रांत, तर आरतीशी सोड, त्या सारिकाशी सुद्धा तुझं लग्न लावायला हो म्हटलं नसतं मी. अरे यार, दादा लेक्चर देतोच, तू पण दे. विक्रांत, अरे तुझी आई राजकारणामध्ये सेकंड इनिंग सुरू करते, तू निदान पहिली इनिंग तरी सुरू कर. जाऊ दे, कोणाला ना माझ्या फिलिंगची काही कदरच नाही. मी दादाकडे हेल्प मागायला गेलो तर म्हणतो मला आधी पुस्तक वाचू दे. आता मला सांग, पुस्तक वाचून कोणाचं लग्न होणार आहे का? बरं, त्याचं होणार असेल तरी माझं होणार आहे का? तुला माहिती आहे आजी, अगं 15,000 मुली त्याच्याशी लग्न करायला तयार आहेत. 15,000. त्यातली एक मुलगी सिलेक्ट करता येत नाही याला. 15,000? अरे या सगळ्या मुली वेड्या आहेत की काय? नाही नाही, तुला सांगते, वेदांच्या पैशाकडे बघून हो म्हणाल्या असतील खरंच. आणि काय रे, हे सगळं तुला कोणी सांगितलं? आद्याने. तू विचार ना तिला. अगं तिनेच त्याची प्रोफाईल अपलोड केली ना त्या मॅट्रिमोनी साईटवर. अच्छा. नाही, त्या दिवशी वेदांत नूतनला विचारत होता की तिने अपलोड केलंय का प्रोफाईल. ते मला ना आद्याशी बोलायलाच हवं. हे आजी, पण माझं काय? मी कसं भेटू आरतीला? सांगितलं ना, ही बंदी अशीच कायम राहील. तू ना खरंच खूप घाई करतोयस विक्रांत. अरे तिला घरी घेऊन आलास, आता अजून काय करून ठेवलंयस की तिच्या आईने भेटण्याला बंदी घातली? नक्की काहीतरी पराक्रम करून ठेवला असशील, हो ना? विक्रांत, ऐक माझं, नोकरीचं बघ, मग भेट ना तिला, कोण नाही म्हणतंय. आणि हे बघ, तिच्या घरचं वातावरण आधी नॉर्मल होऊ दे. तिच्या घरची माणसं खरंच खूप चांगली आहेत रे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईच्या शब्दाला मान द्यायला शिक, कळतंय?
आणि डोंट वरी, मी सांगितलंय ना तुला की तुझं लग्न आरतीशीच होईल. नको काळजी करू. मला ना आत्याशी बोललंच पाहिजे. बोल आजी. काय ग, आता तू माझ्यापासून सुद्धा गोष्टी लपवायला लागलीस? हा, मी काय लपवलंय? आद्या तुझ्या आईची आई आहे म्हंटल मी. हा, हो आजी, पण अगं मला सांग तरी मी काय लपवलंय? नाही, मला असं कळलंय की वेदांसाठी खूप मुली सांगून आल्यात, खूप मोठी यादी आहे म्हणे. ती शांतीप्रिया तिथे पण पोचली की काय? आणि इतक्या लवकर? अगं मला सुद्धा दाखव ना. मी वेदांसाठी योग्य मुलगी सिलेक्ट करते. तुला खरं सांगू का, मला तर वाटलं होतं त्यांनी स्वतःसाठी आधीच मुलगी सिलेक्ट केली. कोण आजी? कोण आजी? आद्या, मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे, माहितीये ना. नाही, माझे केस जरी पांढरे झाले असले ना तरी मी काळा बरोबर चालते. आजी, तू अमूल्याबद्दल बोलतेस का? अगं त्यांचं तसं काही नाहीये ग. हो, लावायची पैस लाव ना, बिंदास बघ. पण आजी, ही पैज हरायला आवडेल ना मला. मग 1000 रुपयाची पैज लागली. डन. बघूयात कोण जिंकतंय. बाय. Come in. मला बोलायचंय तुझ्याशी. आत्ता बोलणारच का ऑफिस नंतर? आत्ता बोलायचं. बस. हे बघ, प्लीज विक्रांतला एकदा समजून सांग. माहितीये मला, विक्रांतने सांगितलं. लहानशी गोष्ट आहे, एवढं टेन्शन घेणार का काही नाही. लहानशी गोष्ट वेदांत, मुलासाठी ही गोष्ट लहानशी असेल, पण एका मुलीसाठी ही गोष्ट लहानशी नाही असू शकत. मुलीचा कधी विचार करणार आहात तुम्ही लोक? आम्ही लोक म्हणजे तू, तुझा भाऊ, तुझी फॅमिली, सगळेच. हे बघ वेदांत, तुम्हा श्रीमंतांना ह्या गोष्टीचा फरक नसेल पडत, पण एकदा ना आमच्या दृष्टीने विचार करून बघ. जे काही घडलं ते योग्य नव्हतं. अमूल्य, यात श्रीमंती आणि गरिबी कुठून आली? अरे येणारच. विक्रांतला ह्या गोष्टीचा काही फरक पडणार आहे का? तो किती झालं काही झालं तरी हवं तेव्हा ताईला भेटायला बोलवणार, तिला गिफ्ट देणार. आणि ते हातात हात घेणं ते पण चुकीचं आहे ना. म्हणून मग आईला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि तिने अट घातली. पण यात मी काय करू शकतो? हे बघ, विक्रांत प्रेमात वेडा आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. तो आरतीमध्ये इतका गुंतलाय की. अरे मान्य आहे वेदांत, आणि ही गोष्ट आम्ही सुद्धा ऍक्सेप्ट केलीये. जो काही प्रॉब्लेम आहे तो आमचा नाहीये, तो तुझ्या घरच्यांकडून प्रॉब्लेम. अट तुझ्या आईने घातलीये वेदांत, आम्ही घातलेली नाहीये. त्यामुळे हे बघ, तू प्लीज विक्रांतला समजावून सांग, जर हे लग्न होणार नसेल तर मग ताईचा नाद सोड. मला कळत नाहीये एवढ्याशा गोष्टीचा तुम्ही इश्यू का करताय? हातात हात घेणं काय गुन्हा आहे का? अमूल्य, तू नाही का माझ्या हातात हात घेऊन बोललीस की तू माझी गर्लफ्रेंड आहेस? अरे पण वेदांत, ती गोष्ट वेगळी होती. आपण एका इव्हेंट मध्ये गेलो होतो आणि तिथे ते आपल्याला नाटक करावं लागलं होतं. तेव्हा तुलाही माहिती होतं की माझ्या मनात काही नाही, आणि मला पण माहिती होतं की तुझ्या मनात काही नाहीये. पण हे बघ, विक्रांत जे काही करतोय ते नाटक नाहीये, आणि म्हणून माझ्या आईला ते नाही आवडलं. ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत, त्या बाबतीत माझ्या आईचं काहीही म्हणणं नाहीये. पण विक्रांतच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते अति होतंय वेदांत. एकतर हे सगळे प्रॉब्लेम्स आहे ना तुझ्या आईने जी अट घातली ना त्यामुळे होतात, आणि मुळात ती अटच चुकीची. पण तरी सुद्धा आम्ही ती अट मान्य केली ना, आम्ही समजून घेतोय ना. पण अरे आम्ही किती समजून घ्यायचं वेदांत? एकतर तू लग्न करायला तयार नाहीयेस,
आणि त्यामुळे मग त्यांचं अरे पण पण माझ्या लग्नाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? प्रेम तो करतोय, मग लग्न मी का करू? हे जाऊन ना तुझ्या आईला विचार. प्रेम विक्रांत करतोय तर मग तुझ्या लग्नाची अट का?